पुन्हा सर्वांचं मी भगवद्गीतेचा या प्रवचनामध्ये स्वागत करतो. ज्ञानेश्वरी जी आपण ऐकतोय गेली अनेक आठवडे, आजचा जो 37वा भाग आहे तो आपण पाहूया. गेल्या वेळेस 36व्या भागामध्ये आपण अध्याय 6वा जो आहे त्याचं नाव आत्मसंयम योग आहे, त्याच्यामधल्या 19व्या श्लोकापर्यंत आपण आलो आणि 19व्या श्लोकामधली 363वी ओवी आपण पाहिली होती. आज आता आपण 20व्या श्लोकाकडे जाऊया. हा जो आत्मसंयम योग हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये ध्यान कसं करावं, मनावर नियंत्रण कसं मिळवावं आणि ईश्वराची प्राप्ती कशी करावी या संबंधी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विवेचन केलं. म्हणून हा अध्याय फार महत्वाचा ठरतो आणि आपण सर्वजण त्याच मार्गामध्ये आहोत, त्यामुळे आपल्याकरता तो विशेष महत्वाचा ठरतो. परमपिता श्रीकृष्ण ते स्वतः करून घेत आहेत आणि म्हणून आपल्याकडून हा ज्ञानाचा उत्सव आपोआप होतो आहे. आता हा जो 20वा श्लोक आहे त्यामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते मी आता वाचतो आणि मग माऊलींनी सांगितलेला जो अर्थ आहे त्याचा, तो माऊलींनी त्याचं जे निरूपण केलेलं आहे ते आपण सर्वजण पाहूया. भगवान कृष्ण असं म्हणतात, ध्यान योगाच्या अनुष्ठानाने संयमित झालेले चित्त विषयापासून परावृत्त होते. तेथे साधक जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी अभेदाने पाहून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होते. त्यात ते काय म्हणतात की तुम्ही नियमितपणे ध्यान साधना केली की चित्त जे आहे ते परमेश्वराकडे आकृष्ट होतं आणि परमात्मा आणि तुम्ही हे एक होऊन जातात आणि मग साधक हा संतुष्ट होतो आणि ही प्रत्यक्ष घटना घडून येते. ज्या अनुभवातून सद्गुरू गेलेले असतात त्यांना परमेश्वराने तो अधिकार दिलेला असतो आणि म्हणून ते अधिकार वाणीने ते सांगू शकतात. खरं अधिकार हे शब्द वापरण्यापेक्षा प्रत्यक्ष परमात्मा ते करून घेत असतो असं म्हटलं तर ते जास्त योग्य. आता माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये काय केलंय, हा 20वा श्लोक आणि त्याच्या पुढे येणारा 21वा श्लोक दोन्ही एकत्र निरूपणाला घेत, म्हणून मी 21वा श्लोक पण वाचतो. 21व्या श्लोकामध्ये माऊली काय म्हणतात, म्हणजे भगवान कृष्ण काय म्हणतात ते असं म्हणतात, जे सुख सर्वोत्कृष्ट अविनाशी म्हणजे नाश होणारे नाही असे अविनाशी, बुद्धिगम्य बुद्धीला पण न करणारे, इंद्रियांना अगम्य असे महासुख भोगीत असताना तो योगी म्हणजे जो ध्यान करतो तो योगी आत्मस्वरूप सुखाच्या आपल्या स्थितीपासून मुळी सुद्धा विचलित होत नाही. बुद्धिगम म्हणजे बुद्धीला समजणारे पण इंद्रियांना न समजणारे असे जे सुख तो भोगायला लागतो आणि तो या स्थितीपासून मुळी सुद्धा विचलित होत नाही. आता या दोन्ही श्लोकांचा अर्थ किंवा निरूपण माऊली कसं करतात ते आपण बघूया. माऊली पुढे म्हणतात, पण आसनाच्या बळकटापासून समाधीपर्यंत जो आम्ही योग अभ्यास चांगल्या प्रकारे सांगितलाय त्यांनी या इंद्रियांचा निरोधच होय. म्हणजे माऊली असं सांगतात की तुम्हाला मी जे सांगितलंय अर्जुना, तुला जे मी सांगितलंय की तू ध्यानाला बहीस, मन एकाग्र कर, दोन भुवयांच्या मध्ये किंवा श्वासावरती लक्ष ठेव आणि मन जसं जसं भटकायला लागेल तर त्या मनाला परत खेचून आण आणि परत इथे दोन भुवयांच्या मध्ये त्याला स्थिर कर. असं करता करता तुला समाधी लागेल आणि समाधी लागल्यानंतर तुला आत्मसुखाचा अनुभव येईल. तुझ्या असं लक्षात येईल की तू जो जीव आहे आणि जो परमात्मा तुझ्या हृदयातच आहे ते दोन्ही एक होते आणि ते एक झाल्यानंतर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असं जे सुख आहे, जे अविनाशी आहे, ज्याला आत्मसुख म्हणतात, ते तुला प्राप्त होईल आणि ते एकदा प्राप्त झाले की तू याच्यापासून ढळणार नाही. आणि हे खरं आहे, मी तुम्हाला सांगतो हे प्रत्यक्षामध्ये खरं आहे. तो अनुभव आला की जीवनात मिळवण्यासारखं काही राहत नाही, हे प्रत्यक्ष खरं आहे. म्हणून जे संत असतात ते परत संसारामध्ये परत येत नाही.
आणि मग आपल्याला मिळालेलं ज्ञान, आपल्या स्वतःला प्राप्त झालेलं आत्मसुख इतरांना देण्याची त्यांना जणू गोडी लागते आणि ते द्यायला सुरुवात करतात. जे आज आपण करतो आहोत या गीतेच्या माध्यमातून, ते आपण आज तेच करत आहोत. आता माऊली काय म्हणतात की असं केल्याने इंद्रियांचा निरोध होईल. इंद्रिय काय करतात, सतत बाहेर धावत असतात. हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, हे ऐकायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं इंद्रिय करत असतात. हं. एरवी या योग साधनेने जेव्हा इंद्रियांचे नियमन केले जाते, हं, तेव्हा चित्त आत्मस्वरूपाच्या भेटीला जाते. ही योग साधना करून आपण इंद्रियांचं नियमन करतो, म्हणजे त्यांना बाहेर जाऊ दे. आणि असं केल्यामुळे चित्त हे आत्मस्वरूपाच्या भेटीला जाते. चित्त म्हणजे मन, इंद्रिय, अंतःकरण या सगळ्याला चित्त म्हणतो आपण. जे चित्त विषय सुखापासून प्रवृत्त होऊन अंतर्मुख बनते आणि आत्मस्वरूपाला पाहते आणि पाहिल्याबरोबर त्याला ओळखून पटून मी स्वतः हेच तत्व आहे असे चित्त म्हणते. हे असं सतत केल्याने, योगाभ्यास सतत केल्याने चित्ताला आत्मस्वरूपाची ओळख पटते आणि ते म्हणते की अरे मी आणि हे एकच आहे, आणि प्रत्यक्ष असा अनुभव येतो. तो अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सातत्याने साधना चालू ठेवली पाहिजे. पुढे काय म्हणतात माऊली? माऊली म्हणतात चित्ताला आत्मस्वरूपाची ओळख पटताच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते. त्याला एकदा आत्मसुखाची ओळख पटली की त्या साम्राज्यावर ते बसते. चित्त आत्म्याशी समरस झाल्याने ते परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जाते. म्हणजे परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्याच्याशी हे साधकाचं चित्त एकरूप होऊन जाते. त्याच्या पलीकडे श्रेष्ठ व प्राह्य दुसरे काही. एकदा ते प्राप्त झाले, त्याच्या पलीकडे श्रेष्ठ आणि प्राप्ती करण्यासारखे काही नाही. हे मात्र अत्यंत खरं आहे. माऊली जे बोलतात ते प्रत्यक्षामध्ये खरं आहे. ज्याचे सत्य ज्ञान इंद्रियांना मुळीच होत नाही. इंद्रियांनी मिळवू शकतो का? म्हणजे कान, डोळे, नाक याच्याने मिळवू शकतो का? किंवा हात पाय याच्याने ते कधीही मिळत नाही. ते इंद्रियांच्या पलीकडे आहे, त्याच्या परे आहे. म्हणून आपण साधनेला बसायला पाहिजे. आणि बुद्धी जी आहे त्या बुद्धीने ते प्राप्त होऊ शकते. हे जरी खरं असतं तरी बुद्धीच्या पलीकडे त्याला आपण नेलं पाहिजे. विचारांपासून पलीकडे नेऊन विचार इथे स्थिर केले की त्याची प्राप्ती होते. त्याच्यात लीन होऊन ते आपल्याच ठिकाणी आत्मसुखात राहते. आता पुढचा श्लोक घेऊ. पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात? ते म्हणतात, आणि जे सुख प्राप्त झाले असतात तेव्हा दुसरा कोणताही अधिक लाभ तो मानित नाही. हे सुख प्राप्त झाले की त्याच्या पलीकडे त्याला काही प्राप्त करण्यासारखे राहत नाही. त्या सुखामध्ये एखादे मोठे दुःख कोसळले तरी त्याने तो योगी आत्मस्वरूपापासून चळत नाही. म्हणजे असा जो योगी असतो तर दैनंदिन जीवनामध्ये तो शरीर रूपाने राहत असतो. हे सुख प्राप्त झाले पण तरी एखादं दुःख, प्रारब्ध जे असतं त्याच्यामुळे एखादं दुःख जरी त्याच्यावर आलं, तर संकट जरी आलं तर तो त्याच्यापासून ढळत नाही आणि तो सहजतेने त्या संकटाला पेलतो. मग तो कायम आत्मसुखामध्ये स्थिर असतो. जसं आपण तुकारामांचं जीवन पाहिलं, ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन पाहिलं किंवा संत नामदेवांचं जीवन पाहिलं, तर आपल्या असं लक्षात येतं की कुठल्याही संकटांनी त्यांना विचलित केलं नाही. ते आत्मसुख प्राप्त झाल्यानंतर स्थिर राहिले आणि प्रत्यक्ष परमात्माने ते एक होऊन गेलेले असतात. आणि मग हा जो परमात्मा आहे अशा या योग्याचं, ज्यांनी परमात्मा स्थिती प्राप्त करून घेतली, त्याचं आपसुकच तो संरक्षण करतो. वेगळं काही करायला लागत नाही. आता याचा अर्थ माऊली कसा सांगतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात, मग मेरू पर्वतापेक्षाही मोठे असे दुःखाचे पर्वत त्याच्या देहावर कोसळले तरी त्याचे चित्त दडपले जाते. म्हणजे मेरू पर्वत एवढं जरी दुःख आलं, त्याचं वर्णन का करतात? त्यांना तुम्हाला हे सांगायचं की मेरू पर्वत एवढं दुःख आलं तरी असा जो योगी ज्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या साधनेने त्याचं चित्त ढळत नाही. म्हणजे ते असं सांगतात की हे सुख तुम्ही प्राप्त करून घ्या साधकांना, मग तुम्हाला कशालाही घाबरण्याचं काम राहणार. मग संसारातली छोटी मोठ्या दुःखांची काय व्यथा त्याच्या समोर, हे त्यांना सांगायचंय. पुढे ते म्हणतात, किंवा शस्त्राने देहाचा छेद केला, किंवा अग्नीमध्ये पडला तरी महासुखामध्ये गाढ झोपलेल्या त्याच्या चित्ताला जाग येते. या महासुखामध्ये तो इतका गाढ झोपलेला असतो की त्याला कशाने जाग येत नाही आणि तो निश्चित राहतो. अशा प्रकारे योग्याचे चित्त आत्मस्वरूपात प्रविष्ट झाले म्हणजे मग देह तादम्य घेत नाही.
देह तादात्म्य घेत नाही. तर देहाशी तो तादात्म्य त्याला माहित असतं मी देहाच्या पलीकडे मीच परमात्मा आहे. मला काळजी करण्यासारखं काय? त्याला अलौकिक आत्मसुख लाभल्यामुळे ते देहाच्या सुखदुःखाची जाणीव विसरतात. देहाच्या सुखदुःखाची जाणीव विसरतात. याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगू शकतो. भगवान येशू जे होते, तर येशूंचा शेवटचा जो काळ होता, येशूंच्या जवळची जी माणसं होती, तर त्यावेळेसची जी राजसत्ता होते, त्यांना पण येशू निर्भीडपणे भिडले आणि त्यांना पण ते सांगत होते, की मी जे सांगतोय ते सत्य आहे. मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे आणि मीच जीवन आहे, असं येशू सांगत होते. आणि ते हे पण सांगत होते त्याच्याबरोबर, की मी लोकांकडून सेवा करून घ्यायला आलेलो नाही. मी लोकांची सेवा करायला आलेलो आहे. तर मी जे तुम्हाला सांगतोय, हे दैवी गुण तुम्ही प्राप्त करा. हेवे दावे सोडा, परमात्म्याची सेवा करा, प्रत्यक्ष परमात्मा दुसऱ्यांमध्ये बघा. जे आपण उपदेश आता गीतेमध्ये तोच उपदेश ते सांगत होते. आणि ते असं सांगत असताना त्यावेळेसची जी राजसत्ता होती ते ऐकत नव्हते, ते त्याला मानत नव्हते. आणि त्यांनी असं ठरवलं, की भगवान येशूंना प्रत्यक्ष आपण सुळावरती चढवायचं. कारण ते येशूंना ओळखत नव्हते. त्यांना ओळखत नव्हते आणि राजसत्तेचा अहम असल्यामुळे ते तसं करायला दशावले. आणि शेवटी जेव्हा येशूंचे काही शिष्य त्यावेळी घाबरले, ते पुढे आले नाही. खरं त्यांनी पुढे यायला पाहिजे होते आणि सांगायला पाहिजे होतं राजाला, की नाही हे खरंच परमात्मा आहे. हे आम्हाला माहिती आहे. यांना आम्ही ओळखतो. यांच्या सानिध्यात राहून आम्हाला विशेष असे अनुभव आलेले, असं त्यांनी सांगायला पाहिजे. असं म्हणतात, की शेवटच्या काळामध्ये एका वेश्येच्या घरी येशू राहत होते. वेश्येच्या घरी हे अशा अर्थाने आहे, की ते तिला काही उपदेश करण्याकरता तिथे गेले होते. भगवंताच्या दृष्टीने सारे लोक सारखेच असतात. साऱ्या स्त्रिया त्यांच्या भगिनीच असतात किंवा आयाच असतात. पण येशूंनी स्वतःचा जो क्रॉस होता, ज्याच्यावर त्यांना तो देखील स्वतः त्यांनी स्वतःच्या खांद्यावर वाहून नेला आणि तो क्रॉस लावून त्यांच्या हाताला खिळे ठोकले गेले. ते सगळं तुम्हाला माहिती आहे. पण ते थोडे देखील डगमगले नाही आणि ते म्हणाले, की "हे परमात्मा, हे लोक जे काही करतायत ते त्यांना कळत नाहीये. तू त्यांना माफ कर." मग त्यांना वेदना होत नव्हत्या का? त्यांना दुःख होत नव्हतं का? ते आत्मसुखामध्ये तल्लीन झालेले होते. ते आणि परमात्मा एकच झालेले होते. अशी ज्यावेळी अवस्था येते, त्यावेळी हे दुःख काहीच वाटत नाही आणि प्रत्यक्षामध्ये खरं आहे. आणि अशा अनेक उदाहरणं आपण इतिहासामध्ये पाहिली. आता संत नामदेव जे होते ना, तर त्यांनी अलौकिक असं कार्य त्यांच्या काळामध्ये केलं. एकदा ते शिष्यांसह म्हणजे आंध्रच्या बाजूला त्यावेळेसचे जे राजा होते, निवडून राहिले त्यांच्याकडे ते त्या भागामध्ये गेले होते. आणि त्या राजाला असं कळालं, की कोणीतरी संत महाराष्ट्रातून त्यांच्या शिष्यांसह आलेले आहेत आणि तिकडे भजन कीर्तन करतात. तर त्यांनी त्यांना दरबारामध्ये बोलावून घेतलं आपल्या. आणि ते म्हणाले, की माझा काही तुमच्यावर विश्वास बसत नाहीये, की तुम्ही संत आहात, की तुम्ही सगळं करतात. ते म्हणाले, "तसं काही नाहीये," म्हणे, "मी लोकांना मला जे परमेश्वराने शिकवलंय ते मी त्यांना शिकवतोय. त्यांना मी नामजप, साधना वगैरे सगळं शिकवतोय." तर राजा जो होता तो सुलतान, तो काही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याने दरबारामध्ये गाय आणली आणि तो म्हणे, "तुम्ही जर एवढे श्रेष्ठ असाल, तर मी या गायीचं मान कापतो. तुम्ही ती परत जोडून दाखवा," म्हणे मला. आता खरं त्यांनी राजाने असं करायलाच नको पाहिजे होतं. असं कधी संतांची परीक्षा घेत नसतात खरं म्हणजे. त्यांच्या चरणी लीन व्हायचं असतं. त्यांनी काही सेवा सांगितली, गोरगरिबांची ती करायची असते. त्यांची परीक्षा नसते पाहिजे खरं म्हणजे. आता संत नामदेवांवर तिथं मोठं संकट आलं आणि राजा म्हणाला, "तुम्ही मला जोडून दाखवा, नाहीतर मी तुमच्याकडे पण बघतो. तुम्ही खरे संत आहात की नाही." आता असा कठीण प्रसंग आला, तसं नामदेवांनी काय केलं? ते म्हणाले, "ठीक आहे," म्हणे, "परमेश्वर आहे माझा पाठीराखा, तर तो बघून घेईल," म्हणाले. ते आपल्या भक्तांना म्हणाले, "चला आपण भजन करूया." कारण इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होती ती. आणि मग त्यांनी भजन चालू केलं. ते भजन करतायत, दरबारात भजन चालू आहे. आणि संत नामदेवांबरोबर ही भक्त मंडळी भजन करतायत. राजा आणि त्याचे सरदार, सैनिक सगळे बघतायत. भजन चालू आहे आणि गाय तर तिथे मृत्युमुखी होऊन पडलेली आहे. चालू आहे, चालू आहे. एक वेळ अशी आली, की ते गायीचं मुंडकं परत त्याला जोडलं गेलं आणि गाय उभी राहिली. असा प्रत्यक्ष तो प्रसंग घडला आणि मग त्या सुलतानाने नामदेवांचे पाय पकडले. तो त्यांचा शिष्य झाला असेल पुढे मग. तर अशा या घटना घडतात.
सांगण्याचा हेतू असा आहे, की ही जी आत्मविद्या आहे, त्याला कोणी ब्रह्मविद्या म्हणतं, कोणी त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतं. तर कुठल्यातरी जन्मामध्ये हा प्रवास आपण चालू केला पाहिजे. ना प्रवास चालू नाही केला, तर आपण त्या प्रवासाच्या शेवटापर्यंत कसे जाऊ? तर सांगण्याचं तात्पर्य असं, की आपण या मार्गामध्ये राहिलो, तर जे भगवंतांनी वचन दिलेलं आहे, की त्याला दुःखही दुःख वाटेनाशी होता. त्याची प्रत्यक्ष काळजी घेतली जाते. त्याला आतूनच धैर्य दिलं जातं. इतका मार्ग महान आहे, इतका मार्ग विशेष आहे. आणि आपल्याही आश्रमामध्ये जे साधक आहेत, त्यांना पण असे अनुभव आलेले आहेत. कारण काय होतं, की भूतकाळ जो असतो आपला, या जन्मातला असो किंवा मागच्या जन्मातला असो, एखाद्या वाईट कर्माचं किंवा एखादं वाईट फळ भोगायची वेळ येते कुठल्यातरी कारणामुळे. तर आपण मार्गामध्ये असल्यामुळे परमेश्वर सगळी काळजी करून घेतो आणि सद्गुरूंचं असं वचन असतं, या जन्मात नाही ते अनेक जन्म तुमच्या सोबत राहणार. तर माऊलींनी या निरूपणामध्ये ते सांगितलं आहे. त्यामुळे आपण मार्गामध्ये राहायला पाहिजे आणि चाललं पाहिजे. आणि विशेष म्हणजे काय, संसार सांभाळून हे केलं पाहिजे. ते असं म्हणत नाही की संसार सोडून करा. घरातल्या सगळ्या लोकांची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या, नवऱ्याची काळजी घ्या, नवरा असेल तर बायकोची काळजी घ्या, आप्तसुख्यांची काळजी घ्या. त्यांच्यामध्येच देव पहा. चॅरिटी बिगिन्स ॲट द होम. घरातल्यांमध्येच देव पहा आणि त्यांचीच सेवा करायला सुरुवात. आणि मी सेवा करते, मी फार करते, त्याचा टेंबा पण मिरवू नका. मी फार ध्यान करतो, मी फार नाम जप, हा अहंकार पण ठेव. परमेश्वरा तू करून घेतो, तू करता करविता आहे. आणि मग या जीवनाची जी ही वेल आहे, त्याला अतिशय असा छान सुगंध येईल आणि तो सुगंध सगळीकडे दरवळायला लागेल. आणि मग इतर लोक पण तुमच्यामुळे साधनेमध्ये येतील आणि परमात्मा तुम्हाला माध्यम ठेवेल. आणि तुम्ही का माध्यम झाला, तर तुमचे उपकार तो कसे फेडणार नाही. तुम्ही थोडंसं कराल तर तो 1000 पटीने फेडेल. ते प्रत्यक्षामध्ये घडतं. मी असं पाहिलंय, जे लोक सेवेमध्ये आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत, त्यांना त्याने भरभरून दिलेलं आहे. सांगायला लागत नाही परमात्म्याला. तो सहजतेने आणि लीलयेने करतो. असा हा मार्ग आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, भगवान कृष्ण काय सांगतात अर्जुनाला ते आता आपण पाहूया. भगवान म्हणतात 23व्या श्लोकामध्ये, तो दुःख संयोगाचा वियोग या अवस्थेला योग असे म्हणतात. साधकाने तो योग निश्चयपूर्वक निर्भय चित्ताने केला पाहिजे. दुःख संयोगाचा वियोग म्हणजे दुःखाचा जो संयोग होतो किंवा जीवनामध्ये दुःख येतो, त्याचा वियोग करण्याचा हा योग आहे. हा ध्यान मार्ग कसा आहे, त्याचा वियोग करण्याचा हा मार्ग आहे. त्यामुळे साधकाने हा योग निश्चयपणे केला पाहिजे. म्हणजे नियमितपणे ध्यान नामसाधना केली पाहिजे. आता माऊली या श्लोकाचा अर्थ कसा सांगतात, माऊली काय म्हणतात, ज्या आत्मसुखाची आवडी झालेले मन संसाराच्या तोंडात पूर्वी अडकलेले असते, तेच मन वासनेचे स्मरण करत नाही. म्हणजे हे जे मन पूर्वी संसारात अडकलेलं असतं, ते आता वासनेमध्ये अडकत नाही. एकदा का ते साधनेत आलं, संसार करतं पण वासनेमध्ये सारखं अडकत नाही. म्हणजे त्याला हे कळायला लागतं, की काय मला हवं आणि किती हवं याची त्याला व्याख्या आतूनच कळते. एक सोफा आणलेला आहे घरात, आता नवीन आहे. परत दुसऱ्या वर्षी दुसरा बदलू असं ते म्हणत नाही. साधं तुम्हाला व्यवहारातलं ते म्हणतात, नाही याच्यामध्ये मी आनंदी आहे. थोडे पैसे मी बाजूला ठेवेन. थोडे सेवेला वापरेल, थोडी घरातल्या लोकांना हाव-हाव करत नाही ते. हे मला तुम्हाला सांगायचंय. पुढे माऊली काय म्हणतात, जे सुख योगाचे सौभाग्य शोभा, संतोषाची राजसंपत्ती आहे. ज्या सुखाकरता ज्ञानाची जाणीव उपयुक्त ठरते. म्हणजे हे सुख कसं आहे, की ती योगाची सौभाग्य शोभा आहे. जो योग आपण करतो. योग म्हणजे काय? परमेश्वराशी योग पावणे, एक होणे. त्याला योग म्हणतो आपण. या योगाची सौभाग्य शोभा काय आहे? परमसुख आहे. परमसुख कोणतं? की परमात्म्याची प्रत्यक्ष अनुभूती येणं, त्याला परमसुख म्हणतात. ही संतोषाची राजसंपत्ती आहे. राजसंपत्ती म्हणजे काय? आपण राजा कोणाला म्हणतो? त्याच्याकडे सगळ्या प्रकारची संपत्ती आहे. तर संतोषाची राज्यसंपत्ती, इतका संतोष हृदयातून मिळतो, इतका मिळतो, की मग दुसरं काही मिळेन असं मिळालं नाही तरी माणूस आत्मसमाधानी राहतो. ते सुख योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत पाहिले पाहिजे. ह्या योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे आणि ते जे सुख आहे ते मूर्तिमंत पाहिले पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे असं माऊली म्हणतात. आणि असे दिसू लागल्यावर तो पाहणारा तद्रूप होऊन जातो. त्याला अशा अनुभव आला की तो पाहणारा तद्रूप होऊन जातो. मला परत एक उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटतं. सोलापूरच्या एक महिला, वयस्करच त्या 80 वय असावं त्यांचं आता मला वाटतं. 70च्या 80च्या दरम्यान असते.
आपल्या नाशिकच्या एक साधक आहेत. त्यांच्या त्या आई आहेत. आपल्या लेकीकडे त्या आल्या आणि त्यांची लेक त्या आईला माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. त्या ध्यानाच्या वर्गाला आल्या. काय सांगू त्यांच्या चेहऱ्यावर काय ते वलय होतं, काय ते समाधान होतं, काय ती शांतता होती. विचारायलाच नको. असं बघत राहावं त्यांच्या चेहऱ्याकडे. इतकं समाधानी शांतता होती. मग आम्ही ध्यानाचा वर्ग सुरू केला. मग ध्यानानंतर मी त्यांच्याशी परत बोललो. त्या माऊली अपार ध्यान. माझ्या गुरुदेवांना पण त्या भेटल्या. खूप समाधानी, खूप शांत. दिसत होतं की त्या नियमित साधना करतायत. ज्याला ब्लिस इंग्लिश लोक जो ब्लिस शब्द वापरतात, ब्लिस म्हणजे हृदयातून आनंद होणे. आनंदाचे झरेच्या झरे हृदयातून भरणे. मग हृदयातूनच हा झरा भरायला लागला आणि तो रक्तामध्ये मिसळला, ते रक्त आपल्या अख्ख्या शरीरामध्ये जातं, ते शुद्ध रक्त. मग तुमच्या चेहऱ्यावर आनंद येणार नाही का? तुमच्या चेहऱ्यावर ते तेज दिसणार नाही का? तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये ते फुलणार नाही का? मला सांगा बरं. इतकं ते अतिशय असं ते समाधानी असतं ते. खूपच छान. आत्ताच गेल्या महिन्यात मला वाटतं मी आपल्या या ज्या साधक आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांच्या आईची मी चौकशी केली. खरोखर विलक्षण आहे. तर ते आत्मसुख तुम्ही अनुभवा. त्या आत्मसुखापर्यंत जा. निर्धार करा. या 9 दिवसामध्ये निर्धार करा, हे देवी भगवते माझ्याकडून नियमित साधना करून दे. मला कारण सांगू देऊ नको साधना करण्याकरता. माझ्याकडून साधना करून दे. असा निश्चय करा तुम्ही. आणि नवरात्रीचे 9 दिवस याच्यामध्ये जी साधना कराल ती दुप्पट, तिप्पट, दहापट वेगाने फळते, फुलते असं सांगितलं जातं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या मी तुम्हाला सांगतो. हलका-फुलका आहार घ्या. उपाशी पण नाही, जड पण नाही आणि साधनेला वेळ द्या, असं मी तुम्हाला सांगतो. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला काय सांगतात? ते म्हणतात, संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छांचा सर्वतोपरी त्याग करून तसेच मनानेच इंद्रियांचा सर्व बाजूने निग्रह करा. तर ते काय म्हणतात? संकल्प आपण करत असतो जीवनामध्ये. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे. हे जे संकल्प आपले चालू असतात, संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व ज्या इच्छा आहेत त्यांचा त्याग करू आणि मनानेच इंद्रियांचा सर्व बाजूने निग्रह करू. म्हणजे इंद्रिय परत कुठेतरी पळत असतात. त्यांचा मनानेच निग्रह करायचा, म्हणजे त्यांना ताब्यात ठेवायचं. असं तू कर म्हणजे ही साधना होईल. आता या श्लोकाचा अर्थ माऊली कसा सांगतात ते बघू. माऊली काय म्हणतात, बाबा अर्जुना, हा योग तुला अवघड वाटतो, हे मला कळतंय तुझ्या चरणावरून की हा योग तुला अवघड वाटतो. आता माऊली कसं सांगतात माहितीये का? माऊली 700 वर्षापूर्वी झाले आणि भगवान श्रीकृष्णांनी 5.5 वर्ष, 1000 वर्षापूर्वी. पण माऊली असा सांगतात की जणू काय ते आत्ताच अर्जुनाशी बोलतात. ते असं का करतात माहितीये का? की ते तुम्हाला मला समजावं म्हणून ते असं करतात. की त्यांची भाषा अशी आहे. ते काय म्हणतात, बाबा अर्जुना, हा योग तुला अवघड वाटतो, परंतु एका दृष्टीने अत्यंत सोपा आहे. मात्र मात्र संकल्पाचे पुत्र क्राम, क्रोध यांचा संहार करून संकल्पाला पुत्र शोकाचे दुःख होईल असे केले पाहिजे. संकल्पाचे पुत्र कोण आहे? काम आणि क्रोध. आपण एखादा संकल्प करतो म्हणजे आपण काय म्हणतो, की मी त्या पिकनिकला जाईल बरं का. मग मला ते एसी 3 टायरने जायचं आहे. मग माझ्याबरोबर हे पाहिजे, माझ्याबरोबर ते पाहिजे. मी हा कॅमेरा नेईल आणि आणि मी नवऱ्यालाही बरोबर घेऊन जाईल, मुलांनाही घेऊन जाईल. ती माझी मैत्रीण पण आहे. नवरा म्हणतो मला रजाच मिळत नाही, मी काही येत नाही. मग अपेक्षा पूर्ण नाही झाली त्या संकल्पाची, मग राग येतो. राग आला की क्रोध येतो. क्रोध अनावर झाला की अंगावर धावणं होतं. हे सगळं का घडतं? तर संकल्प केला. संकल्पामध्ये अपेक्षा पूर्ण झाली येतो. मग संकल्पाचे पुत्र कोण? काम आणि क्रोध. इथे माऊलीने त्याचं वर्णन केलंय. हा, तर या काम आणि क्रोध यांचा संहार केला पाहिजे आणि या संकल्पाच्या पुत्रांना ठार मारलं पाहिजे. त्यांना पुत्र शोकाचं दुःख दिलं पाहिजे. का? तर काही झालं तरी मी चिडणार नाही, मी शांत राहील असं ते सांगतं. म्हणजे तुम्ही नियंत्रण मिळवा याच्यावरती असं ते म्हणतं. जर हा संकल्प पंचविषय ठार झाल्याचे ऐकेल आणि इंद्रियावर नियमन झाल्याचे त्याच्या दृष्टीस पडेल, तेव्हा तो आपली छाती फोडून प्राणत्याग करेल. या संकल्पाला ज्यावेळी कळेल की हा जो साधक आहे, हा इंद्रियांचा ऐकत नाही, त्याचा मनाचा निश्चय फार पक्का आहे, हा इतका निर्धारी की हा साधना करणार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीने ढळणार नाही. हा दिवस असा घालवेल की मनासारखं नाही झालं तरी संयम ठेवेल, समोरच्याला क्षमा करेल आणि सांगेल की परमात्म्याची इच्छा आहे, त्यामुळे असं होतंय. असं ज्यावेळी संकल्पाला कळतं
त्यावेळी संकल्प आता नको रे बाबा, याच्या मार्गी नको जायला पाहिजे. आणि आपल्या आप्तसखियांना पण कळतं की नाही नाही, आई आहे ना साधनेला बसली ना की त्यावेळी तिला डिस्टर्ब नसतं करायचं. आई माझ्यावर चिडत नाही, आई मला प्रेमाने पण नको, आई आता बसली ना साधनेला, आता मी हे माग ते माग, या डब्यात ते आहे का त्या डब्यात ते आहे काय, मी विचारणार नाही तिला. नवऱ्याला त्यावेळी मला फोन करायचा नाही घरी ऑफिस मधून, हे त्याला पण कळेल, नाही हिला डिस्टर्ब नाही करायचं. तिचा मोबाईल बंद असतो, हिला जे नंतर मेसेज येतात त्यावेळी मला फोन करते, पण हिला डिस्टर्ब नाही करायचं. आणि त्यांना हे पण अनुभवायला येते की ही या मार्गात आली आहे, आपल्या घरामध्ये बदल झाले आहे, परमेश्वरी शक्ती त्या घरामध्ये काम करायला लागते. त्याला जाणवतं घरातली कामं सहज होत आहे, मी बाहेर गेलो की माझी कामं सहज होत आहे. आणि असं ज्यावेळी अनुभवाला येतं आणि ते इतकं सहजतेने अनुभवाला येतं की ते आतूनच कळतं, त्याला कोणी समजून सांगण्याची गरज नाही पडत. मग ते म्हणतात नाही, तू चांगल्या गुरूंकडे गेली बरं का, मला कळतंय, मी पण येईन. आणि हळूहळू त्यांच्यामध्ये पण बदल होतात. सुगंध जो असतो तो सगळीकडे पसरतोय, तुम्हाला माहित आहे. तसा हा जो आत्म्याचा सुगंध तो पसरायला लागतो. आणि मग या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये, या मैत्रिणीकडून त्या मैत्रिणीकडे तो पसरायला लागतो. आणि मग आपण परमात्म्याचे साधक बनतो. परमात्म्याची ही जी पालखी ती आपण वाहून न्यायला लागतो. आणि असं केलं मी, परमात्मा म्हणतो तू माझं काम करतो का, अरे असं करतो का, चल मी तुला देऊन टाकतो, काय पाहिजे ते घे. आणि तो जीवनामध्ये त्या गोष्टी सहजतेने देतो. हा प्रत्यक्ष अनुभव येतो. अशा तऱ्हेने माऊली पुढे काय म्हणता, अशा तऱ्हेने संकल्प नाहीसा झाला, अशा तऱ्हेने मनाला वैराग्य प्राप्त झाले, तर संकल्पाची ये जा संकेल, संकल्प इकडून तिकडून येणार नाही मनामध्ये सारखा. आणि बुद्धी मोठ्या सुखाने धैर्याच्या राजवाड्यात नांदू लागेल. काय म्हणतात, धैर्याचा जो राजवाडा आहे त्याच्यामध्ये बुद्धी आनंदाने राहू शकते. माऊलींचे शब्द पहा किती सुंदर आहे. या 16, 17व्या, 18व्या वर्षी तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, या वयामध्ये त्यांना एवढे शब्द सुचावे. ते काय राजवैभव होतं, काय संपत्ती होती त्यांच्याकडे, आणि काय समज होती तुम्ही लक्षात घ्या. आणि खरोखर असं घडतं. आता याच्यामध्ये वैराग्य प्राप्त केले असं जे माऊलींनी म्हटलं. तुम्ही म्हणाल मग आम्ही संसार सोडायचा का, मुलं बाळ, असं नाही. वैराग्याचा अर्थ काय माहिती का खरा, वैराग्याचा अर्थ म्हणजे किती हवं आणि किती नको याची सीमारेषा म्हणजे वैराग्य. गेलाय मॉलमध्ये, माहिती आहे महिन्याचं बजेट, माहिती आहे आपल्या खिशाला, खिशामध्ये क्रेडिट कार्ड पण आहे नवऱ्याच्या. बायकांचं असं, पहिल्या नवऱ्याचं क्रेडिट कार्ड संपवायचं, पाकिट संपवायचं. अरे पण एक ड्रेस घेतलाय, मग तिथे लागलाय बोर्ड, एकावर एक फ्री, दोघावर दोन फ्री. तर आपल्याला कळायला पाहिजे एक घ्यायचे का दोन घ्यायचे, याला म्हणायचं वैराग्य. आलं वैराग्य म्हणजे एवढंच, बाकी काही नाही. घरी गप्पा मारतोय, आता आपली साधनेची वेळ होते बरं का, माहिती, आता 15 मिनिटांनी साधनेला बसायचं, गप्पा तर मारून द्या. काय ग बैस ग तू, अजून जरा बोलू ना, ते हिचं काय झालं ते मला सांग, ते त्याच्या मामाचं काय झालं, मग ती गेली का ती नांदायला घरी, तिकडचा फोन. अरे कशाला पाहिजे तुम्हाला हे, थांबा की जरा. वैराग्य म्हणजे आता थांबा तुम्ही. वैराग्य काय सांगते, कुठे थांबायचं हे कळणं, याला वैराग. मग ते बोलणं असो, वस्तू घेणं असो, किंवा खाणं असो. जेवतोय आपण, पदार्थ आवडलाय, गेलोय बुफे पार्टीमध्ये, एक गुलाबजाम खाल्ला, माहिती आहे जास्त खायला नको, एक खाऊन चव चाकली ना, आग्रह केला, अजून एक घेतला, नाही हो घ्या तुम्ही, घ्या तुम्ही, नाही मी घेत नाही, प्रेमाने त्यांना समज. याला म्हणतात वैराग्य. वैराग्य म्हणजे दुसरं काही नाही. प्रत्येकाच्या बाबतीत वैराग्याची सीमारेषा ज्याने त्याने ठरवून घ्या. दुसऱ्याचे दोष काढायला निघालो, किती काढायचे समजून घ्या. अरे त्याला कळलंय ना की तो चुकलाय, घासू नका अजून, ते इतकं घासू नका की तो चिडेल आणि मग रागवेल आणि ते क्रोधामध्ये रूपांतर. समजलंय ना, थांबून घ्या जरा, त्याला म्हणतात वैराग्य. असं तुम्ही जर केलं तर मग त्या संकल्पांची ये जा संपेल आणि तुमच्या धैर्याच्या राजवाड्यामध्ये बुद्धी आनंदाने नांदू लागेल, असं माऊली म्हणतात. आता पुढचे 2 श्लोक एकत्र घेऊया. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण काय म्हणतात, सात्विक धैर्याने, सात्विक धैर्य, धैर्य पण कसं सात्विक आहे, तामसिक नाही, राजसिक नाही, सात्विक धैर्याने युक्त असलेल्या निश्चयात्मक बुद्धीने मनाला हळूहळू विषयापासून परावृत्त करावे. म्हणजे सात्विक धैर्याने, सात्विक धैर्य म्हणजे मला काहीतरी परमेश्वराची प्राप्ती करायची, भलं करायचं आहे. निश्चयात्मक बुद्धीने हळूहळू विषयापासून, ते अनेक विषय असतात त्याच्यापासून मनाला परावृत्त करावे. आणि आत्मस्वरूपी
स्थिर करून अन्य कशाचे चिंतन करू नये. आत्मस्वरूपी स्थिर करायचं. आत्मस्वरूपी स्थिर म्हणजे डोळे मिटले, इथे भुयांच्या मध्ये मन एकाग्र केलं, इथे बघतोय आपण आणि सगळं विसरून गेलं, कुठलेही विचार नाही. मुलगा येईल का, तो जेवेल का, त्याला भाजी आवडेल का नाही, त्यांचा पगार मिळाला का नाही, त्यांना धंद्यात प्रॉफिट झाला का नाही, हे पोचले का तिकडे नाही, तिच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला का मुलीचा नाही, किंवा नवरा बसला बायकोने ते केलं असेल का नाही, कुठलेही विचार नाही. परमेश्वर पाहून घे. विचाराला काढला, विचाराला काढला, विचाराला काढला, त्या विचारांकडे तटस्थपणे पाहिलं. मग त्या मनालाही कळायला लागतं की नाही, आता मला थांबलं पाहिजे. मग ते शांत शांत होत, इतकं शांत होतं की तुम्ही समाधीच्या अवस्थेकडे जायला लागता. फार सोपं आहे, पण प्रयत्न करायला पाहिजे. खरी गडबड हीच आहे की लोक प्रयत्न करत नाही. ध्यानाच्या वर्गात मी एखाद्याला विचारतो, अनुभव विचारतो, मग कोणी सांगतं हा अनुभव, कोणी सांगतं तो अनुभव. त्याला विचारतो ध्यान चालू कर, तो नाही हो सर, त्यालाच विचारलं जातं ज्याला विचारायची गरज असते. तुमचं सर जरा मध्ये 5-6 दिवस नंतर बाबा प्रयत्न कर, प्रयत्न कर. तू ध्यान नियमित करतो हीच माझ्या करता दक्षिणा आहे. तुझी कुंडली शक्ती जागृत झाली हीच माझ्या करता दक्षिणा आहे. तू परम अवस्थेला पोहोचला हीच दक्षिणा आहे गुरु करता. त्यांना द्यायचं आहे. समुद्रामधून किती लोटे पाणी काढले, किती टँकरच्या टँकर पाणी काढले, या सूर्य खूप तापला आणि त्यांनी किती वाफ बनवली आणि किती धरणं भरून टाकले, तरी समुद्र काही आटत नाही. तसे का सद्गुरूचं काय असतं, तो द्यायला तयार असतो, त्याला घेणारा हवा असतो. ज्ञान दिल्याने संपत नाही, ते वाढतच असतं. त्यामुळे त्याला घेणारा हवा असतो, घेणाऱ्याची तो वाट बघत असतो. तर माझ्या प्रिय साधकांनो, मी तुम्हाला सांगतो, नियमितपणे साधना करा, नियमितपणे साधना करा. भगवान नित्यानंद जे होते ना, ते फार कमी बोलत असत. त्यांच्याकडे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे न्यायाधीश, डॉक्टर, वकील खूप लोक यायचे. ते एका साध्या लंगोटीवर राहत असत आपले, आणि केळी आणतील, मिठाई आणतील, त्यांच्या समोर असे रासच्या रास लागायचे वस्तूंचे, नारळाच्या नारळ लागायचे. त्यांचं काही कशाकडे लक्ष नसायचं. ते कोणी आलं की हे देऊन टाक, ते देऊन टाक, करून टाक, पण बोलत फार कमी असत. कोणी काही विचारलं तर ते म्हणायचे ध्यान करो, ध्यान करो, बस, बाकी काही बोलायचे नाही. अलग लक्षात. मला सांगायचा हेतू काय, साधना करा, पण इतकी पण साधना नका करू की कुटुंब डिस्टर्ब. काय माझी बायको काय ध्यानच करते माझ्याशी बोल, व्हॉट्सअप सारखं नको व्हायला, कायम व्हॉट्सअप मध्येच आहे, असं पण नको व्हायला. कुटुंब सांभाळून करा. का तर तुम्हाला संसारी बनवलं आणि मग सद्गुरूंची भेट घडून दिली आहे, तर सद्गुरू कमी वेळात ते उत्तम साधना करून मग पुढे असं काही करतील की साधनेला जास्त वेळ, मग घरातल्यांनाच पटायला लागेल तर आपण हिला साधनेला वेळ दिली पाहिजे बरं का. जे नवरे याच्यात आले साधने, त्यांना बाई नाही, यांना डिस्टर्ब नको करायला. जी मुलं ऐकतात त्यांच्या बाबतीत असं ते आपोआप घडून आणतो. तो लिलयाधारी आहे, तो नटखट आहे, तो चतुर आहे, तो आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण करतो. आपण फक्त भगवंतावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या सांगण्या आपण ऐकलं पाहिजे. इतकं ते सोपं, साधं आणि सरळ आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, ते म्हणतात चंचल व अस्थिर मन जिकडे तिकडे भरकटत जाईल, येथून त्याला निग्रह करून आत्म्याच्या ताब्यात आण. हे मन चंचल आहे, ते भरकटत जाईल, त्याला इकडून तिकडून भटकलं की आणावं आणि आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावं. म्हणजे आज्ञाचक्राकडे पाहावा. भटकलं त्याला आज्ञाचक्राकडे स्थिर करा, भटकलं आज्ञाचक्राकडे स्थिर करा, ते आपोआप स्थिर होऊन. आता या दोन्ही श्लोकांचा अर्थ माऊलींनी कसा सांगितला तो आपण पाहू. माऊली काय म्हणतात, बुद्धीला जर धैर्याचा आधार मिळाला तर ती मनाला अनुभवाच्या मार्गाने हळूहळू चालवून अखेर परमात्मा मंदिरात आणून बसवी. तुम्ही त्याला बुद्धीचा आधार द्या, मना धावू नको, इकडे तिकडे भटकू नको, त्याला धैर्याने परत आणा, तर हळूहळू ते परमात्मा मंदिरामध्ये स्थिर होईल. संकल्पाचा त्याग करून परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. संकल्प जे मनात सारखे संकल्प आहेत त्यांचा त्याग करा, केव्हा ध्यानाला बसल्यावरती त्यांचा त्याग करा, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. हे तू ध्यानात घे अर्जुन, हे तू ध्यानात घे. आणि हा प्रकारे तुला साधत नसेल तर दुसरा सोपा मार्ग, ही तुला जमत नसेल, मनाला सारखं वटणीवर आणून त्याला ताब्यात ठेवून तुला जमत नसेल, तर अजून सोपा मार्ग मी सांगतो, तो ऐक. अर्जुना, अशा प्रकारे मनापासून निग्रह आपलासा करा, मनापासून निग्रह आपलासा करा की ज्या योगाने गेलेल्या निग्रहाच्या निश्चयाने
निश्चयाबाहेर पाऊल पडता कामा एकदा निश्चय केला की त्याच्या बाहेर पाऊल पडता कामा नये. तर एवढ्या निग्रहाच्या निश्चयाने चित्त स्थिर झाले तर सहजच ते कामाला आले समजा. मी तो असा निग्रह करतोय करतोय तर चित्त ठिकाणावर येईल चांगलं होईल. पण एवढ्याने जर मन स्थिर झाले नाही, असं करूनही मन स्थिर झाले नाही तर मनाला स्वैर धावू द्या. मन स्थिर होत नाही, धावू द्या त्याला. मग भगवान कृष्ण काय सांगतात, धावू दे बाबा, जा धाव तू, तुला पाहिजे तिकडे धाव. स्वैरपणे भरकटणाऱ्या मनाला निग्रह करून परत, आता भटकता ना भटकू द्या, खूप भटकलं त्यामुळे त्याला परत निग्रह करून परत आणा. असे पुष्कळ वेळा घडले म्हणजे ते आपोआप स्थिर होत. असं पुष्कळ वेळा जातंय भटकतंय परत आणताय, जातंय भटकतंय परत आणताय. हळूहळू त्या मनाला स्थिर व्हायची सवय लागते. साधक येतात ध्यान वर्गात म्हणतात, मी विचार सर आज मन फार भटकत होतो, खूप भटक शांत. मी तो ठीक आहे तरी साधना. पण तुम्ही ते भटकता आणता भटकता आणता भटकता आणता भटकता आणता हळूहळू त्याला स्थिर व्हायची सवय लागते. पण प्रयत्न करायला लागतो. आईकडे लाडाकोडात वाढलेली मुलगी पहिल्या वेळेस गेली सासरी की सगळा स्वयंपाक जमत नाही. अलीकडच्या सासू जरा समजदार आहे, त्या जरा चांगलं वागवतात. पूर्वीच्या काळात तसं नव्हतं, टोमणे बिमणे मारायच्या, भरपूर काय काय करायच्या. पण हळूहळू पोळ्याला लागता यायला लागतात. कंबर पण दुखत नाही, हाताला कळ येत नाही, आपण बघतो सगळ्या घरांमध्ये. पण जमतं, ते जमत नाही का, जमतं. तर पर्याय नसतो. आलं का लक्षात? त्यावेळी नवरा नसतो घरात स्वयंपाक बनवता, सासूच असते. नवरा त्या नंतर येणारा असतो. तसं ध्यानाला बसलो आपण की निग्रह करा, जमून जाईल. सोपं आहे, अवघड नाहीये. प्रयत्न करायला पाहिजे. आणि गंमत काय माहितीये का, मन आपलंच आहे तर दुसऱ्या कोणाचं आहे का? तर ते ऐकणार नाही का? प्रयत्न करा. हे त्यातले खुबी मी तुम्हाला सांगतो. आपलंच मन आहे ते, त्याला आपणच आवरायचंय. पुढे काय म्हणतात भगवंत, पुढच्या 27व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, ज्याच्या मनाला शांती लाभली आहे, वृत्ती शून्य अवस्था प्राप्ती झाली आहे. वृत्ती कशी झाली? शून्य अवस्था झाली. मग इकडे तिकडे वृत्ती भटकत नाहीये. रजोगुण नाहीसा झाले. रजोगुण म्हणजे काय माहितीये का? मी देवाची आरती करेन, मी देवाचा साज शृंगार करेन, मी दानधर्म करेन, मी सगळं करेन, मला मात्र ही प्राप्ती झाली पाहिजे. मी काहीतरी मिळावं म्हणून जे करतो त्याला रजोगुण म्हणतात. सात्विक गुण म्हणजे काय? माझी कर्तव्य म्हणून मी सगळं करतो, त्याला सात्विक गुण म्हणतात. तू दे अथवा देऊ नको मी करेन, तो सात्विक गुण झाला. रजोगुण म्हणजे तू दिलं, द्यावं म्हणून मी करतो, त्याला रजोगुण म्हणतात. आणि तामस गुण म्हणजे काय? समोरच्याला त्रास पीडा देऊन मग द्यायची वस्तू. म्हणजे ती भांडेवाली आहे, तिला पगार देताय तुम्ही, पण दिवाळीत साडी द्यायची, मग तिचे उणे दुणे काढायचे. तू त्या दिवशी काम नाही केलं, अमुक नाही केलं, सगळे उणे दुणे काढायचे. ती बिचारी मान खाली घालून ऐकते, मग म्हणायचे घे एकदाची साडी. त्याला म्हणतात तमोगुण. रजोगुण म्हणजे काय? ती काम चांगलं करेल या भावनेने द्यायची. हा. आणि सात्विक गुण म्हणजे काय? अरे तिच्या घरात अडचण आहे, तिला प्रेमाने साडी दिली, हे माझं कर्तव्य आहे. माझ्याकडे जास्तीचं आहे, तिच्याकडे कमी आहे. हे सारं परमेश्वराने निर्माण केलंय. देण्याची बुद्धी पण त्यानेच मला दिली. ती माझ्याकडून साडी घेते म्हणजे मी श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ ती आहे. जो घेतो तो श्रेष्ठ असतो, जो सेवा करू देतो तो श्रेष्ठ असतो. हे तुम्ही कान देऊन ऐका आणि कायम लक्षात ठेवा. सेवा करणारा श्रेष्ठ नाही, सेवा करू देतो तो श्रेष्ठ आहे. तुम्ही लक्षात घ्या. आता पुढे जाऊया आपण. काय सांगितलंय? रजोगुण नाहीसा झालाय. रजोगुण नाहीसा झालाय, वृत्ती शून्य झाली आहे, मनाला शांती लाभली आहे. जो ब्रह्मरूप आणि पापरहित आहे, ब्रह्मरूप झाला, एक झालाय ब्रह्म, पापरहित आहे, अशा ब्रह्मस्वरूप योग्याला उत्तम सुख प्राप्त. अशा योग्याला उत्तम सुख प्राप्त. त्याने खरं आहे, ते प्रत्यक्ष अनुभवला येतं. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि निश्चयाने त्या अवस्थेला हे होतं म्हणजे होतं. प्रयत्न करा. आपल्या ध्यान वर्गात आलेले खूप साधक या उच्च अवस्थेला पोहोचलेले आहे. हे प्रत्यक्षामध्ये घडलेलं आहे. आता याचा अर्थ माऊली कसा सांगता या श्लोकाचा, तो आता आपण पाहूया. माऊली म्हणतात, निग्रहाचा अभ्यास केल्यानंतर स्थिरपणाच्या साह्याने मन आपोआप आत्मस्वरूपाजवळ येऊन जाईल. मन आपोआप आत्मस्वरूपाजवळ येऊन जाईल. मग त्या आत्मस्वरूपाला पाहून ते आत्मरूप होऊन जाईल. त्या आत्मस्वरूपाला ते भेटलं एकदा की ते स्वतःच आत्मस्वरूप होऊन जाईल. तेथे द्वैताचा, अद्वैत्वाचा लोप होईल. म्हणजे द्वैत म्हणजे परमात्मा वेगळा आणि मी वेगळा. मग तो द्वैत आहे, तो वेगळा आणि मी वेगळा, ते राहत नाही. अद्वैत अवस्था आहे, ते सगळं काही एक आहे.
आणि सगळ्यांमध्ये मग परमात्मा दिसायला लागतो. त्याला अद्वैत अवस्था म्हणतात. ऐक्याच्या प्रभावाने सर्व त्रैलोक्य प्रकाश होतो. सगळं त्रैलोक्य जे आहे ते सगळीकडे एकच दिसायला लागतं, वेगळे पण राहत नाही. हम्म. आकाशात मेघाचे पटल आकाशाहून भिन्न भासते व त्याचे अस्तित्व आपणास जाणवते, पण ते पटल जेव्हा विरून जाते तेव्हा सर्व व्यापी आकाशच उरते. म्हणजे आपण आकाशाकडे ज्यावेळी पाहतो, माऊली उदाहरण देतात, आकाशामध्ये काय दिसतं की ढग आणि आकाश आपल्याला वेगळे दिसतात. म्हणजे ढग विरून जातात त्यावेळी आकाश आणि ढग एकत्र होऊन जातात. तसा हा जो साधक आहे, सातत्याने साधना केली तर तो आणि आत्मा, तो आणि परमात्मा हे एक होता. म्हणजे मन आणि आत्मा एक होऊन जातात. मन, बुद्धी आणि आत्मा, आत्म्यालाच परमात्मा म्हणतात, तो एक होऊन जातो, वेगळं राहत नाही. ऐक्य अवस्था आहे ते अद्वैत अवस्था प्राप्त होते. त्याप्रमाणे अभ्यास योगाने चित्त आत्मस्वरूपात लयाला जाते. अभ्यास सतत केला, योगाचे चित्त लयाला जाते आणि आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते आणि हे सारे विश्व ब्रह्मस्वरूपी बनते. सारं विश्व एकच होऊन जातं, वेगळं काय. आपण झाडाशी बोलू शकतो, घरातल्या डायनिंग टेबलशी बोलू शकतो, कोणाशी बोलू शकतो आणि प्रत्यक्षामध्ये घडतं, अनुभवच येतो आपल्याला. प्रत्यक्ष तुम्हाला वाटेल काहीतरी सांगतायत, तसं नाही, प्रत्यक्ष अनुभवाला आहे. अनुभव घेऊन पहा. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. भगवंत 28व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? ते म्हणतात, त्याप्रमाणे सर्व काळ आत्म्याच्या ठिकाणी मनला स्थिर करणारा पापरहित होतो. तो पापरहित होऊन जातो. त्या आत्म्याच्या ठिकाणी सदैव जो मनाला स्थिर करतो तो पापरहित होतो आणि अनायसे साक्षात्कार रूपी परमावधीचे सुख मिळवतो. म्हणजे ब्रह्म साक्षात्काराचं परमावधी सुख मिळवतो. प्रत्यक्ष ग्वाहीच देऊन टाकली आहे, चला या मार्गावर चला, ग्वाहीच देऊन टाकली भगवंता. पण गंमत काय माहितीये का, परमेश्वराने ग्वाही दिली 5,500 वर्षापूर्वी, गीता सांगितलेली माऊलींनी सोप्या मराठी भाषेत 700 वर्षापूर्वी सांगितलं. तुम्ही आणि आम्ही आलो जन्माला तर आपल्या सगळ्यांचं ऍव्हरेज पाहिलं तो कोणाचं 30च्या वर असेल, कोणाची 40. चिमुकली जी आहे आपली चिमणी ती फक्त छोटी आहे, बाकी सगळे मोठ्या आहेत. पण किती लोकांनी ज्ञानेश्वरी ऐकली हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. किती लोकांनी ती समजून घेतली. त्या मार्गावर चालायचा फार कमी लोक आहे. ही जी चिमुकली आहे तिच्या आई वडिलांनी म्हणजे कैलास आणि नीलम यांनी ज्यावेळी तिला माझी भेट घडवली आणि मी तिला मांडीवर घेतलं, मला आठवतं, म्हणजे आपोआपच परमेश्वराचे शब्द प्रकट झाले की विशेष कन्या आहे. विशेष कन्या किती भाग्यवान आई वडील आहेत. म्हणजे मी आजच्या ध्यान वर्गामध्ये त्यांचं कौतुक करतो. इतकी सुंदर बहुगुणी मुलगी मिळणं, तिला लहानपणापासूनच परमेश्वराची आवड आहे. हे दोघेही पुण्यात्मा आहे आणि ती पण पुण्यात्मा आहे. अलौकिक असा योग आहे. तुमच्या तिघांचं मी भरभरून कौतुक करतो आणि असंच परमात्म्याच्या सेवेमध्ये राहा असं मी तुम्हाला सांगतो. आता हा श्लोक आहे ना, हा खरं संपायला आलाय, तर मी 2 मिनिटांमध्ये संपवतो. चला बघूया, प्रयत्न करू. तर याचा अर्थ माऊली कसा सांगतात ते बघूया. माऊली म्हणतात, अर्जुना, संकल्पाच्या म्हणजे विषय वासनाच्या संपत्तीचा त्याग कर. विषय वासना संकल्पांचा त्याग करून पुष्कळ साधकांनी सोप्या योगनिष्ठेने आत्मस्थितीचा अनुभव प्राप्त केला. खूप साधकांनी याचा त्याग केला वासनांचा आणि त्यांना आत्मप्राप्ती झालेली आहे. जो साधक सुखाच्या संगतीने सुलभ उपायाच्या साह्याने परब्रह्माच्या स्वरूपात मिसळून गेले, सगळ्यांनी हे करून पाहिलं आणि त्यांना परब्रह्माची प्राप्ती झालेली आहे. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जाते, मीठ जे असतं ते पाण्यामध्ये टाकलं की विरघळून जातं, त्याप्रमाणे तुम्ही या आत्म्याच्या संगतीमध्ये या, ध्यानामध्ये या. तुमचं जे भटकणारं मन आहे ते विरघळून जाईल आणि ते परमात्म्याला मिळून जाईल. तुम्ही आणि परमात्मा एक होऊन जाल असं त्यांना सांगितलं. ज्याचे मन परब्रह्माशी एकरूप झाल्यावर समरसतेच्या राजवाड्यात सर्व जगास सुखाची दिवाळी कर. हे मन इतकं काही परमात्म्याशी एकरूप होऊन जातं की समरसतेच्या राजवाड्यामध्ये ते रोजच दिवाळी साजरी करायला लागतात. त्याला वेगळ्या दिवाळीची वाट बघायला लागत नाही असं माऊली सांगतात. अशा रीतीने परब्रह्माशी मिलन म्हणजे आपल्या पायाने उलट आपल्या मूळ स्वरूपाकडे जाणे, असा अद्वैत प्रकार आहे. संसारात असताना आपण हे बघ ते बघ
पण जेव्हा साधनेत येतो तर आपणच आपल्या उलट्या पायाने परमात्म्याशी एकरूप होऊन जातो आणि मग त्याला सगळं काही सहज साध्य होऊन जात. मूळ स्वरूपाकडे येतो म्हणजे आपण सगळे परमात्म्याचेच अवतार आहोत आणि आपण सगळे परमात्मा, पण त्याच्यावरती काय काजळी लपटली गेली. साधनेने ती दूर होते हे त्यांना सांगायचं आहे. चित्त स्थैर्याचा हाही मार्ग तुला साधत नसेल तर दुसरे एक साधन सांग. ते चित्त स्थिर करून योग साधनेत लावायचं, हा तुला सोपा मार्ग मी सांगितला आहे. हाही तुला साधत नसेल तर अजून एक मार्ग मी तुला सांग. आता तो कोणता मार्ग आहे याची उत्सुकता ठेवून पुढच्या सोमवारी भेटूया. आणि तुम्ही इतक्या छानतेने ऐकतात, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ऐकून मला वाटतं की जास्त वेळ द्यावा, मी माझी पण उजळणी होते आणि तो परमात्मा माझ्या हृदयामध्ये पण फुलून जातो. अशा तुमच्या हृदयामध्ये दडलेल्या श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला मी वंदन करतो आणि तुम्ही साधनेला आलात त्याबद्दल तुमचेच आभार मानतो आणि आजचा सत्संग संपला असं मी सांगतो.